मंगळवारी कोल्हापूरला सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं आणि या पावसामुळे कोल्हापूरमध्ये नदी नाल्यातील पाणी देखील ओसंडून वाहू लागलं। कसबा बौडा परिसरातील राजाराम बंधारा इथल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये प्रदूषणामुळे फेस तयार झाला। नदी पात्रावर मोठ्या प्रमाणात फेस तयार होऊन बघायला मिळाला बाहेर आलेला। नदीतील प्राण्यांना याचा नक्कीच धोका आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील याचा त्रास झालेला होता असं सांगितलं। वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय। लोणावळ्यापासून उगम पावलेल्या नदीत रसायनयुक्त आणि मैल मिश्रित पाणी सोडलं जात आहे। परिणामी आळंदी फेसाळल्याचं दिसतंय। ही दोन दृश्य पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे आणि त्याच्या पाठोपाठ इंद्रायणी नदीचं सुद्धा असंच प्रदूषण झालेलं आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीत प्रात्यक्षिक करण्यात येत आहे। याद्वारे महापालिका महापुराकरता सज्ज असल्याचं दाखवून देत आहे। कोल्हापूरला पावसाचा जोर वाढला की महापुराची स्थिती निर्माण होते, त्यामुळे ती निवारण करण्याकरता प्रशासन सज्ज झालंय। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, पंचगंगा नदी जर महापूर आला तर कशा पद्धतीने बचाव कार्य करायचं किंवा काय नेमक्या उपाययोजना करायच्या त्याकरता लक्ष ठेवून आहे, पण दुसरीकडे ते पूर्णपणे प्रदूषित झालेलं सुद्धा पाणी आहे। या दोन्ही गोष्टींविषयी काय अधिक माहिती देत आहे? कोल्हापूर महानगरपालिका संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने कोल्हापूरच्या पंचगंगा नदीपात्रामध्ये प्रात्यक्षिक सुद्धा आहे ते फायर ब्रिगेडच्या वतीने आहे ते घेण्यात आले आणि एकूणच या ठिकाणी जर आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याची प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आली। वरिष्ठ अधिकारी सुद्धा या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान आहे ते उपस्थित होते। झाडे पडली किंवा रस्ता बंद झाला तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने नागरिकांचं रेस्क्यू करायचं या संदर्भातली सगळी ही प्रात्यक्षिकं होती आणि त्या अनुषंगाने महापालिकेनं आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आणलेली आहे। गेल्या 2 ते 3 महापुराचा अनुभव आहे ते या प्रशासकीय यंत्रणेला आहे आणि त्यामुळे या महापुराच्या पार्श्वभूमीवर ते कशा पद्धतीनं सगळ्या उपाययोजना हाती घ्यायच्या याची चाचपणी आता या पंचगंगा नदी पात्रामध्ये घेण्यात आली। वरिष्ठ अधिकारी आयुक्त के मंजुलक्ष्मी मॅडम ह्या सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या माध्यमांशी संवाद साधतात। वेळी कोऑर्डिनेशन मध्ये काम केले, लोक सहभाग होते, त्याच्यामध्ये NGOs होते, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांचे एक टीम म्हणून आपण केल्यामुळे आपल्याला कुठलाही कॅज्युअलिटी मागच्या वर्षी नव्हते। या वर्षी पण आपण त्याच पद्धतीने एकदम कोऑर्डिनेशननी शासनाच्या पण वेगवेगळ्या यंत्रणाच्या सोबत आणि महानगरपालिकेच्या पण इंटरनली आपल्या फायरच्या टीमच्या लीड खाली आपण सगळ्यांनी एकंदरीत काम करून आणि कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअलिटी या कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस आपला कोल्हापूर शहरमध्ये होणार नाही ह्यांच्या आपण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत त्यांच्या दक्षता घेणार आणि त्यांच्या तयारी आपण करत आहोत। पहिल्यांदा मला वाटतं की आता पावसाळ्यामध्ये नाला सफाईचं काम आपलं चालू आहे, तर त्याच्यामध्ये मॅन्युअल काम जे होत आहे ते जवळपास 470 नाला आहे, त्यांच्या सगळ्यांच्या मोस्टली 90% आपला मॅन्युअल क्लिनिंगचे काम झालेले आहे। देन JCBच्या माध्यमातून जे काम होतात त्यांचं जवळपास आमच्या 70% काम झालेले आहे आणि पोकलेनच्या माध्यमातून जे काम करतात त्याच्या अजून आपल्याला एक 60% काम झालेले आहे, अजून आपल्याला एक 40% काम करायचं आहे। ते पण आता एक्स्ट्रा आपण मागच्या वर्षी 2 पोकलेन जे भाड्याने आपण घेतलेले होते, ह्या वर्षी 3 पोकलेन दिलेले आहे आणि ते 3 पण आता जयंती नाल्यामध्ये मी अगोदरच सांगितले होते जवळपास 5000 मेट्रिक टन गाळ नुसतं जयंती नाल्यामधून आपण काढलेले आहे आणि आत्ता पण पोकलेन मार्फत आता श्याम सोसायटी नाला, देन गोमती नाला, हुतात्मा पार्क इथे 3 पोकलेनचे चालू आहे आणि जो काढलेले टोटल गाळ आहे ते जवळपास 17000 मेट्रिक टन आहे, पण त्याच्यामध्ये